थँक्यू सो मच सचिन. बेहतरी हिंदीमधली एक बेस्ट वाणी आपण ऐकली. अगदी मंत्रमुग्ध करणं कालपासून त्याचं समालोचन बनवा ऐकवत आहोत. MTCच्या माध्यमात थेट प्रक्षेपण पाहताना कुणाल म्हात्रे अक्षय म्हात्रे जोडल्यात एक अतिशय क्लीन अँड क्वालिटीचं थेट प्रेक्षण दाखवण्यामध्ये हे म्हात्रे बंधू आत्तापर्यंत यशस्वी झाले. त्या कामगिरीबद्दल त्यांचं खास आम्ही कौतुक करतोय. ओम साई चषक 2024 आणि त्याच्या वाहिनीमार्फत जे जोडलेले प्रेक्षक थेट प्रक्षेपणात त्या प्रेक्षकांना आम्ही पुन्हा एकदा ओम साई मित्रमंडळ कोपरीगावच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. उपस्थित या मैदानाच्या मध्ये आमचे लाडके प्रेक्षक तुमचं सहर्ष स्वागत आहे. चला नेक्स्ट मॅच जयेश मूर्ती राबाले आणि गावदेवी शिरोणे उपस्थित राहायचं आहे. लगेचच तुमची मॅच खेळू जाईल. तन्मय 11 मच्छिंद्र स्मृती धाराबे 2 मॅचेस जिंकून रुबाबामध्ये तिसऱ्यामध्ये दाखल झाले. गटमधून आपण पाहतोय अतिशय दर्जेदार खेळ. पहिले मॅच धीरज विकी तर भावेशनं तिसरा मॅच कब्जा सिकंज केला. स्पिरिट ऑफ द गेम काय असतं ते स्पष्ट मैदानात दिसलं. चल घनसोली 11 12th मॅन आमच्या कॉम्पिटेटिव्ह बॉक्समध्ये राहुल शेट्टी. विशाल शाह. निखिल प्लीज 12 खेळाडू पाठव. विशाल आहे ना. विनीत गोलंदाजी मार्कवर घनसोली 11 घनसोलीकडून. राईट टाइम रॉम द विकेट. पहिला चेंडू दिशाहीन. विकेटच्या पाठीमध्ये पाकला बॅट्समॅन विशाल मडवी. Really is a cool man, the best captain of the Navy Mumbai, behind the stump, wicket keeper. सिद्धेश कोळी आणि विनायक प्रियदेशीने बेलापूरकडून या मॅचचा आगाज करण्यासाठी सुरुवात करण्यासाठी पहिल्याच ओव्हर विनीतच्या मार्फत टाकलं जातं. घनसोली 11 घनसोलीकडून बॉलिंग मार्क पहिला चेंडू दिशा आणि त्याच्यानंतर सिंगल गेली. बॅटची कडा उंच पुरा असा बॅट्समॅन विनायकच्या बॅटच्या छेडछाडी केली. स्क्वेअर कट मारण्याच्या नादामध्ये कोशांकी क्षेत्र खाली होतं त्या बॅनरवर ज्याने ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. त्यांचे चेहरे आपण पाहू शकता. त्या सन्मानाला मान देऊन तो बॅनर. कडक स्ट्रोक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि फलंदाज मात्र इथे एलिमिनेशनच्या कप्तारता. बॅट्समन आउट. पहिले विकेटचं पतन. पहिले विकेट अर्जित केली विनीतने. वाईटने सुरुवात केली. सिंगल घेतली. परत एक डिक्लेअर खातं खोडलं होतं विनायकने तेव्हा. ओके 1 धावसेकर जास्त स्थिरावू दिलं नाही बॉलर विनीतने. बॅटची कडा टॉपेज लागले आणि तिथे विकेट मात्र गमावून तंबूच्या आसऱ्याला रवाना केलं. ही पहिली सफलता. पहिले ब्रेक मिळून दिलं विनीतने पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवरती. 3 चेंडू आतापर्यंत झालेला आहे. स्कोर पाहिला तर प्रियदेशीने बेलापूर 1 गडी बाद 3. एक वाईट एक डिक्लेअर आणि एक बॅटनं खातं खोळलं होतं अर्थातच सिद्धू कोळीने. डीप कव्हर पॉइंट सज्ज केले. एक्स्ट्रा कव्हर मात्र खूळ आहे. त्याच्या प्रोटेक्शनसाठी वाईटिश लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन कव कॉर्नर मिड विकेट डीप स्क्वेअर लेग सोडून दिलं. पिचिंग डाऊन टू लेग साईड. अंपायरचा इशारा मात्र वाईट +1 अशा 2 धावा मात्र मिळतील प्रियदेशीने बॉलरच्या टीमच्या स्कोर कार्डमध्ये. स्कोर पोहोचते 5 वर. चिकू जोडल्यात. काल विशाल पांडेने चांगली सहाय्यक भूमिका. यशनं मात्र सुरेख असं स्कोरिंगची भूमिका केली. आता पुन्हा मात्र द व्यावसायिक स्कोरर म्हणून चिक्कू यांच्यातून मॅच होईल. जयस्मृती राबाले गतवर्षीचा उपविजेतापद ज्यांच्या नावावर लागलं होतं
दुसऱ्या क्रमांकावर ज्याने रबाल टीमने समाधान मानलं होतं तो टीम खेळेल आज कटगट मधून आणि त्याचे विपक्ष असेल गावदेवी शिरवणे. सिंगल मिळते, धावसंख्या केवळ 6. स्लॉट मध्ये चेंडू बॅटच्या खालून सबमरीन डिलिव्हरी. बाकीचे तमाम काम केलं विकेटच्या पाठीमागे विशालने चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले विकेट कीपर. डॉट चेंडू 5 चेंडू आता परत टाकले विनीतने. एक झटका देताना अवघे 5-6 धावा खर्च केलेत. व्हेरी सुपर बॉलिंग बाय विनीत. बॅट चिकाटा ओपरी किनारा गोशांकीन क्षेत्र सिंगल. ओव्हरची झाली पहिल्या समाप्ती. पहिल्याचा खेळ समिती समाप्त झालाय. आपण पाहतोय प्रियदर्शन बेलापूर बॅटिंग करण्यात अहमदने दिलं गंसोले इव्हलिंग गंसोले आणि तिथेच मात्र विनायकची विकेट गमवल्यानंतर 7 धावा 1 गडी बाद. 7 लॉस ऑफ द 1 विकेट. विकेट इज बॅक इन टू द डगआउट प्रियदर्शन बेला विनायक आणि त्याच्या जागी इन केल्या मैदानामध्ये इन ॲट क्रमांक 3 वर स्वप्नील ठाकूर. आघाडीला आलेला जो आहे सिद्धू त्याच्या जोडीला नॉन स्ट्रायकर सिद्धी कोळी. राइट आर्म ऑन द विकेट. येस स्वप्नील टू स्वप्नील. एका बाजूला स्वप्नील शिंदे जो बॉलरचं नाव आहे, एक दुसऱ्या बाजूला स्वप्नील ठाकूर जो प्रियदर्शन बेलापूर बॅटिंग करताना समोर जाईल. स्वप्नील कॉन्टॅस्ट आहे. सुपर बॉल टप्पा गुडलँड पडल्यानंतर घेतलेली उसली योग्य उसली होती. बाकीचं काम मात्र फक्त केलं विकेटच्या पाठीमागे. कॅप्टन कुल नावाने जो ओळखला जो चर्चित आहे, ज्याला सन्मान दिला तो विशाल मडवी. डॉट गतीमध्ये परिवर्तन सावकाश गतीने टाकल्या चेंडू बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड स्लिप पॉइंटच्या ठिकाणी जोपर्यंत कॅप्टन कुल विशाल फील्ड करेल आरामात सिंगल अर्जित केली स्वप्नील ठाकूरने. खातं बोलतो स्वप्नील एकने मडोत्री प्रियदर्शन बेलापूर टीमला पोहोचवलं 9 वर. 3 ओव्हरचा खेळ. दुसरा ओव्हर प्रगती पथावर आपण बघतो अतिशय दर्जेदार पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 पर्व 2 प्रेझेंटेड बाय ओम साई मित्र मंडळ कोपरी गाव. शानदार वजनदार दमदार आयोजन. राईट हँड फ्रॉम द विकेट. ह्या ट्रॅकवर चेंडू बॅकफुटवर जातात. शॉट ऑफ पुल टायमिंग मिळत नाही. सिद्धू कोळी खेळावा लागेल सिद्धू कोळीला. ज्या चुका त्या चुका विसरून तिथे शिकावून उभारी घ्या. समोर येऊन फ्रंट करा. इथं आदर्श देवा असा खिलाडू आहे सिद्धू. पाहिले आम्ही शिरवणी चषक 2019 स्लॉकचे ते षटकार रामलीला मैदान जय गणेश राम मैदान. सुपर बॅटिंग बाय सिद्धू. पिचिंग ऑफसाइड इथं फेअर डिलिव्हरी. ओ शेवटच्या क्षणामध्ये इशारा आला. वाईट बॉल डिक्लेअर अंपायर. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या हलकासा पुढे जाताना बेलापूर प्रियदर्शनी 10 वर 1. स्वप्नील शिंदे bowling mark for right arm round the wicket. Great shot, perfectly middle of the going it's out of the park over the mid wicket. It's the maximum gloriously hit by सिद्धू कोले. हा खेळ आहे सिद्धू कोळेचा. मी म्हणतो 2019 शिरवणे नगरसेवक अक्षरशः गाजवली होती याच बॅटरने. काय स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये अंडर-22 मधला तो क्वालिफायर मॅच आणि तिथेच मात्र स्वप्नील नाईक लालूचा 1 हँडेड शॉट बेहतरीन. सूर्यकुमार यादवने जवळजवळ 2 दिवस तो आपल्या स्टेटसवर ठेवला होता. 1 हँडेड लॉप लॉंग ऑफ बेस्ट टुर्नामेंट ऑफ द पावसाळी रबर ते गाजवले ते सिद्धू कोहलीने. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुट वादाना त्याला हुक केलं लॉंग लेगच्या दिशेने. गोशांक क्षेत्र सिंगल मिळते सिद्धू कोहलीला. 1 ने अवघी धाव वाढते प्रियदर्शनी बेलापूर टीमची. ओव्हरची झाली दुसरी समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथे जातोय समाप्त. 2 ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. प्रियदर्शनी बेला 17 वर 1 गडी बाद. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7ला स्वप्नील आहे सिद्धूच्या. क्रिकेट म्हणलं प्रियदर्शन बेलापूर खूप नावाजलेला संघ, जुना संघ. 35-40 वर्षापर्यंत आम्ही ओळखतो प्रियदर्शन बेलापूर. जेव्हापासून खेळायला आम्ही सुरुवात केली
तेव्हापासून विजयदादा म्हात्रे असतील, विनोद दिवेकर असतील, याने या टीमला खूप मात्र उंचावर नेलोय आणि त्याचे शिलेदार, त्याचे वारसदार त्याच नामाने त्याच टीमाने खेळताना पावसाळी रबर क्रिकेट प्रियदर्शन बेलापूर. राईट आर्म राउंड द विकेट. ग्रेट बॉलिंग या सुपर बॉलिंग टप्पा गुडल्यापणा घेतलेली हलकीशी उंची इज अ जस्ट फ्रंट ऑफ द बॉडी अँड बॉल वेंट टू द गॅदर बिहाइंड द स्टंप विकेट कीपर विशाल मडबी. नो रन. काय क्लास सुरुवात केली शरद कुंडाळकर. बरेचसे खेळाडू आहेत, 2 गावाकडून एक प्लेअर केलं त्याच्यापैकी शरद कुंडाळकर. तन्वी कोपरखेडने काही वर्ष खेळला शरद कुंडाळ. या वेळेला गणसोली 11 गणसोली राईट आर्म डाउन द विकेट. खडे ऑन द व्हॉट अ शॉट. दॅट इज अ अनबिलिव्हेबल स्ट्रोक, रायझिंग स्ट्रोक ओव्हर द लॉंग ऑफ. इट्स द मॅक्सिमम. स्वप्नील ठाकूरच्या बॅट म्हणून दर्जेदार फटका. 6 रन. धाव सगळ्यांना झपाटीने वाढताना प्रियदर्शनी बोलवची जाते पुढे 24 वर एक गडी बाद. शेवटचा ओव्हर हाताळताना शरद कोंडाळकर. द बॉलर नेम गणसोली 11 गणसोली. डीप मिड विकेट, डीप कव्हर कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप स्ट्राइक आउट खुलं वाईट इज लॉंग ऑफ अँड डी स्क्वेअर ऑफ द पॉइंट. इनसाइड द सर्कल कंपल्सरी 2 फिल्डर. सिलिमिड अप अँड सिलिमिड ऑन. वन टाप केला चेंडू मिड विकेटून हलक्याच्या सरी कोसलायला लागल्याचा लाभ मात्र मिळू शकतो शरद कोंडाळकरला. काय तालमेल लाख जबाब तालमेळ. तिथे 2 धाबा अर्जित केल्या, 2 धाबा मात्र मिळून देतो. 2 धाबाने स्कोर वाढवतो स्वप्नील ठाकूर. प्रियदर्शन बेलोर टीमचा एक गडी बाद. 26 धाबा. चौथा चेंडू बॅकफुट वाजत हुक केलं लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू स्क्वेअर लेगला. लॉंग लेग थ्रू द गॅप. होल्ड द लॉंग लेग अँड स्क्वेअर लेग. इट्स अनदर 6 टू द स्वप्नील ठाकूर. बेहतरीन स्ट्रोक. 6 रन. लाजवाब हॅट ट्रॅक वर चेंडू बॅकफुट वर. शॉट ऑन पूल हुक. बरेचसे मिळते जुळते स्ट्रोक आहे शॉट ऑन पूल अँड पूल. बट द बेस्ट स्ट्रोक प्लेड नाइसली कपिल देव निक अँड हुक. राईट आर्म ओव्हर द विकेट. शरद राईट आर्म राउंड द विकेट. साठून गेलं अलॉंग द कार्पेट. सिंगलवर समाधान मानलं आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मात्र संधी दिली सिद्धूला. एक सिंगल होते. बेलापूर प्रियदर्शनी पोहोचले सिंगल पुढे. 33 बनल्यात. चांगली धावसंख्या आणि ते मात्र योग्य वेळेला जो सहाय्य करू शकतो गोलंदाजी टाकताना. नेक्स्ट इनिंग मध्ये जर बरसात कायम चालू झाली त्याचा लाभ उठू शकतो प्रियदर्शनी बेलापूर टीमचे बॉलर. अग्रिगेन डान्सिंग ऑन द विकेट. जसा आला आपटी बॉल विकेटच्या पाठीमागे धाव मात्र मिळत नाही. अशा 3 ओव्हरचा खेळ 1 इनिंग झाली समाप्त. आम्ही आवाज होतो नेक्स्ट मॅच. जयस्मूर्ती राबाले टीम कॅप्टन अँड कॅप्टन गावदेवी शिरवणे प्लीज टॉस साठी या. जयस्मूर्ती राबाले टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. मी विनंती करतोय गावदेवी शिरवणे प्लीज आपण उपस्थित असाल तर त्वरित या. अमर वारेंगे टीम कॅप्टन गावदेवी शिरवणे. अशा बरं पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. पहिल्या इनिंगमध्ये खेळताना दर्जेदार बॅटिंग पाहिली. सिद्धू कोळी त्याच्या सोमेत होता. अर्थातच वन डाऊन बॅट्समन स्वप्नील ठाकूर 2 षटकारच्या साहाय्याने वैयक्तिक धावा त्याने लावल्या. किती 18 नाबाद 18 स्वप्नील ठाकूर. पहिलं ओव्हर हाताळणं. पहिलं ओव्हर घेऊन होता विनीत. 7 धावा खर्च करताना एक विकेट. एकमेव विकेट विनीतच्या खात्यात. तदनंतर यश मिळवू दिलं नाही. चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली 2ऱ्या-3ऱ्या विकेटसाठी स्वप्नील ठाकूरने आणि सिद्धूने. 33 बनल्यात. 34 धावांचं टार्गेट सेट केलं गणसोळे 11 गणसोळी समोर. ती पेलण्याची क्षमता आहे कारण निखिल सारखा एक खौफनाक डावखोरा फलंदाज प्रत्येकाला वाटतं का या प्रकारचा बॅट्समॅन आपल्या स्क्वॉड मध्ये असावं. डेफिनेटली द बेस्ट प्लेअर इन द नवी मुंबई. बेस्ट राईट लेफ्टचा विचार केला भूषण. त्याच्या ओमिकेनी स्वप्नील मडवी असे आकर्षक प्लेयर आहेत ज्याने डावखोरे फलंदाजी करताना अक्षरशः आकर्षित केलेले. टप ऑफ द 3 त्याच्यावर बरेचसे आहेत. साहिल दिवेकर इज वन ऑफ द गुड लेफ्ट हँड बॅट्समॅन. कित्येक पण त्याचं मन आवर्जून त्या लेफ्ट हँड बेसमध्ये जर समाविष्ट करत तर निखिलचं नाव अग्रस्थानी येईल. कोहिनूर नवी मुंबई त्यानंतर ओमिकिनी आणि निखिल. आजचा विचार केला. आजचा क्रिकेटचा चल टॉस घेऊया.
नेक्स्ट मॅच जयस्मूर्ती राबाले आणि त्याच्या समेत गावदेवी शिवराचे दोन कॅप्टन आहेत. मी विनंती करतो दुर्गेश ठाकूर दुर्गेश जाधव ठाकूर जे सन्माननीय त्यांचे शुभ हस्ते होते टॉस पावसाळी रबर क्रिकेट पर्व 2 ओमसाई मित्रमंडळ कोपरीगाव प्रेझेंटेड ओमसाई चषक. कोणी टॉस जिंकले? गावदेव शिरवणे. गावदेव शिरवणे टीम कॅप्टन ऑन द टॉस. नेक्स्ट मॅचचा टॉस येथे झाला. आदरणीय दुर्गेश जाधवजी ठाकूर यांचे शुभ हस्ते आम्ही करून घेतले. टॉस नेक्स्ट मॅच रंगेल. गतवर्षीचा उपविजेता राबाले टीम पण यावेळेला त्याच टीम मधून खेळणार जयेश आमच्यापासून दूर गेलाय. त्या जयेशच्या नावाने मात्र हा टीम खेळेल जी गतवर्षी वायू 11 बोंडकडेकडून पराजित झाली होती. पर्व पहिलं पावसाळी रबर क्रिकेट 34 टू विन. 34 धावांचं लक्ष. 18 चेंडूचा खेळ आघाडीला येताना कोण आहे? स्वप्नील आले कोण? स्वप्नील शिंदे. विशाल आहे ना? विशाल शाह 10 PL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग गौरव बडदे विशाल शाह यांना कोणीच विसरू शकणार नाहीये. कारण 2 नोव्हेंबरच्या या 2 सन्मान्य प्लेयरने खऱ्या अर्थाने गौरव केला. सन्मान मात्र वाढवला नवी मुंबईचा. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग गौरव बडदे अँड विशाल शाह प्लेयर ऑफ द सिरीज. स्वप्नील शिंदे त्याच्या समेत होते. 34 धावांचं लक्ष उभं केलेले मॅच जिंकण्यासाठी घनसोळी 11 घनसोळी समोर. लाजबाब क्रिकेट पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व 2 मध्ये ओमसाई मित्रमंडळ कोपरीगाव घेऊन येतो ओमसाई चषक 2024. उपस्थित आमच्या लाडक्यापेक्षा आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि MTCच्या माध्यमातून ते प्रेक्षक पण पाहण्याचे जोडल्यात. कुणाल मात्रे अक्षय मात्रेच्या वाहिनीमार्फत त्याही प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. घनसोली 11 घनसोली प्रियदर्शनी बेलापूर. आज कोण आहे? सागर आणि कोण? फराड आणि फराड आणि रोशन सागर. पहिला चेंडू टाक थ्रू द एक्स्ट्रा कवा व्हॉट अ शॉट. बेहतरीन क्रिकेटचं माधुर सौंदर्य ज्या फटक्यात लपलेलं आहे ते लपलेलंच माधुर सौंदर्य पहिल्याच फटक्यात. TDPL ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा बेताज बादशाह completely face of the bat, open the face of the bat just inside and gap between through extra cover and cover. What a shot, excellent boundary for Vishal Shah. Charan ग्रेट बॅटिंग आहे. सरळ हाताने मिड विकेटच्या ठिकाणी जोपर्यंत क्षेत्रक्षण अडवेल सिंगल घेतली विशालने. स्कोर पोहोचवलं 5 वर. 34 धावांचं लक्ष. 3 ओव्हरची मॅच. पहिलं ओव्हर आपल्या खांद्यावर घेऊन आला विनायक. बॅटिंग करताना स्वस्तात गोलंदाजीमध्ये कमाल करावं लागेल. राईट अप फ्रॉम द विकेट. कनेक्शन बॉलर बॅक टू डाउट. दॅट इज अ सुपरबली स्ट्रोक. स्ट्रेट ड्राइव्ह नाइसली बाय स्वप्नील शिंदे. ओपन द अकाउंट. खातं खोलतो स्वप्नील 1 ने. धावसंख्या 6 वर. 34 धावा बरोबर 11च्या किंचित 11.25 धावांच्या सरासरीने. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट टू विन दिस मॅच. घनसोली 11 घनसोली very close silly point. Is another onside. It's exactly backward shot square leg inside the circle of the two player. Oh, unbelievable, unplayable delivery. Given the one warning of the bouncing, पण single येते. खेळण्या जोगे मात्र चेंडू नव्हता. Very difficult, very close to the body. At the excellent in bouncing, perfect delivery. Super bowling यार. ऑफसाइड ऑफ पिचिंग झालंय. पिचिंग झाल्यानंतर इट्स अ फेड डिलिव्हरी. नाईस बॉलिंग. धाव मात्र मिळत नाही. स्कोर पाहिलं 7. 7 फॉर नन विकेट. ओनली द लास्ट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू विनायक घेऊन येतो. बॅटचा टॉप एज डाऊन द बॉल सिली पॉइंट.
बेस्ट किमती विकेट अखेरकार गोड सेवट केला या ओव्हर मधला विकेट घेऊन विशाल शाहची विनायकने शॉर्ट ऑफचे चेंडू अपसाइड ऑफ सम बॅक फुटवर धन स्टेअर को द स्क्वेअर ऑफ द पॉइंट बॅटचा ओपरी किनारा आणि तिथेच लाजवाब स्लिप पॉइंटचं क्षेत्ररक्षण अलगुच झेल टिपताना सॉफ्ट डिस्मिसल विशाल बॅक खणखणी दणदणी सुरुवात केली होती कव्हर ड्रायने पण तो आनंद जास्त टिकू दिला नाही विनायकने शेवटच्या चेंडूवर ते बेस्ट किमती विकेट पहिला ब्रेक थ्रू पहिली विकेट आपल्या नावावर विनायकने लावली आणि तंबूच्या दिशेने रवाना केले विशाल शाह बॅक स्कोर आहे घनसोली 11-7 वर 1 आता 12 चेंडूचा खेळ बाकी 12 मध्ये 27 ओ माय गॉड चिक्कूच्या किती घारी सारखी नजर आहे पहा पहिल्या ओव्हर विनीतने टाकलं होतं वी फॉर फॅक्टर लकी नंबर 7 विनायकने तेवढ्या धावा दिला विनायकने एक विकेट घेतला होता विनीतने एक विकेट व्हॉट अ लवली को इन्साइडन्स योगायोग याला म्हणतात योगायोग बरोबर 7 अंकावर पहिल्या ओव्हरची समाप्ती पहिल्या गोलंदाजी पहिला विकेट पहिल्या चुमणे 7 धावा खर्च करताना मिळून दिला टीमला विनीतने आणि विनायकने येणार 12 चेंडूचा खेळ बाकी 12 मध्ये आता जिंकण्यासाठी 27 धावा व्हेरी डेंजरस मॅन निखिल सूर्यकांत मडवी इन ॲट क्रमांक 3 डावखुरा बॅट्समॅन सर्वोत्तम 5 डावखरे जर निवडायचं असेल इज अ वन ऑफ द देम त्यामध्ये हा त्याचा एक नाव कोणताही समीक्षक कोणताही चांगला कॅप्टन करेल का डावखरा फलंदाज असेल तर कोहिनूर ओमिकेनी अँड निखिल साहिल देवेकर द बेस्ट ऑप्शन ऑलवेज इज अ नो क्वेश्चन अबाउट परंतु निखिल इज वन ऑफ देम इन ॲट क्रमांक 3 जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 27 धावा बॉलिंग मार्कवर कोण आलं रे स्वप्नील ठाकूर राईट आर्म डाऊन द 12 चेंडू आणि 27 धावा स्वप्नील टू स्वप्नील पहिल्या इनिंग मध्ये हाच कडवा झुंज पाहिला जेव्हा बॅटिंग करतो स्वप्नील ठाकूर तेव्हा बॉलिंग टाकतो स्वप्नील शिंदे आता पहा बरोबर बदली झालं आता बॉलर बॉय बॅटरच्या जागी आणि बॅटर बॉलरच्या जागी पुन्हा तोच कॉन्टेस्ट बॅकफुट वरताना स्वेल लेगला उंच उडाला हा फटका फक्त सिंगल अर्जित मिळते सिंगल धाव आपल्या नावे लावले सिंगलने घनसोली एवढं सरकला पुढे हलकासा एक गडे बाद 9 धावा 9.1 विकेट इज बॅक व्हेरी बिग विकेट इन द पॅव्हिलियन विशाल शाह 9 धावा 34 धावाचा टार्गेट दुसरा ओव्हर टाकताना आपलं पहिलं खांद्यावर घेऊन स्वप्नील ठाकूर तो स्वप्नील शिंदे स्ट्रोक आहे पण मिडल ऑफ द बॅट नॉट परफेक्टली शॉर्ट मिड विकेटच्या इनसाइड द सर्कल जे अनिवार्य आहेत प्रत्येक टीमसाठी ठेवणं ते फिल्डर पैकी एक शॉर्ट मिड विकेटला येऊन फील करतोय तेव्हा ते वेळ होता स्वप्नील शिंदेला आपल्या खात्यात एक धाव लावण्यासाठी जोडली एक धाव एकने वाढवला स्कोर पोचते 10 वर 10 धावा आणखीन आता बनवायचे बरोबर 24 8 चेंडू आणि 24 धावा 10 चेंडू आणि 24 कारण 2 चेंडू टाकलेत आता परत राईट आर्म ऑन द विकेट बॅकपट वाला स्लाइस पण चेंडू विकेटच्या पाठमध्ये खातं खोलतोय गोशाक्कीन क्षेत्र मध्ये बॉल स्ट्रोक केल्यानंतर उपरी किनारा निखिल मडवी ओपन द अकाउंट सिंगलने धावसंख्या पुढे जाते आता मात्र समीक्षेच्या आकडे बदलतात येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी घनसोली येऊन घनसोली 23 धावा ऑफसाइड द ऑफ स्टंपला टप्पा पडला गुंट्यावर घेतलेला हलकसं वलन जस्ट स्विंग वाईट +1 पिचिंग ऑफसाइड ऑफ स्टंप इशाराला अंपायरचा वाईट +1 अशा 2 धावा मात्र स्कोरमध्ये जाऊन मिळतात घनसोली 11 लांब लचक परंतु उंची जास्ती एलिमिनेशन करणं डाऊन द बॉल बॉलर व्हॉट अ कॅच यार सुपर कॅच व्हेरी चिपली सब डिसमिसल विशाल गेला निखिल अडचणीत येतोय घनसोली येऊन घनसोली 2 मोठे धक्के विशाल नंतर नक्कीच निखिल जसा आला तसा परतला अडचणी वाढवल्या स्वप्नील ठाकूरने या ओव्हर मध्ये पहिल्या ओव्हर हाताळलं नव्हतं विनायक 7 धावा खर्च करताना विशाल शाहची शेवटच्या चेंडूवर मिळवली ती विकेट तदनंतर दुसरी विकेट पहिली आपल्या नावावर लावताना गोलंदाज स्वप्नील ठाकूर काल अक्षल कुणाल मात्रे जोडी होती आज फराड बंधू आहेत एमटीसीचे थेट प्रेक्षकांन अपडेट करताना स्क्रीनवरती दाखवताना एक आहे सागर फराड आणि त्याच्या समेत आज आहे रोशन फराड
या बंधूंचं क्लीन क्वालिटी दाखवताना पाहू शकता MTCच्या माझं थेट प्रक्षेपण औचित्य आहे ओम साई चषक प्रेझेंटर ओम साई मित्रमंडळ कोपरी गाव 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे बनल्यात 13 आणि जिंकण्यासाठी 34 धावा म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 21 बरोबर ना. शरद कुंडाळकर म्हणतात तन्वी कोपरखंड बरंचसं क्रिकेट खेळला पण ट्रान्सफर झाली बरोबर घनसोळी आणि त्या कारणास्तव त्याला घनसोली टीम मध्ये मात्र जागा मिळाली. बरेचसे खेळाडू आहेत त्याच्यावर पाहिलं असेल सुजित मोरे इज वन ऑफ द प्लेयर जो काय वर्षी जू गावकडून खेळला परंतु गोठवलेकडून कित्येक वर्ष सातत्याने खेळतोय सुजित मोरे द बेस्ट बॉलर. तसंच शरद कोंडाळकर तन्वी कोपरखंड आता मात्र घनसोली 11 घनसोली स्ट्राईक वरती शरद कोंडाळकर. ओहो बाउन्सिंग बाउन्सिंग वाईट कॉल्स फेल लेग अंपायर वाईट +1 अतिशय महत्त्वपूर्ण 2 धावा मात्र मिळत आहेत. स्कोर कार्ड मध्ये जाऊन मिळाल्यानंतर स्कोर मात्र हलत केलंय. घनसोळी पोहोचते 15 वर 15 इथून 19 धावांची आवश्यकता 19 रिक्वायर्ड 8 चेंडू 19 धावा 1-2 फटके सामन्यामध्ये जान निर्माण करेल ती क्षमता आहे शरद कोंडाळकडे. बॅकफुट वर करताना बॉटल लवली स्ट्रोक क्षमता असलेला बॅट्समॅन क्षमता दाखवून देतात. चेंडू मात्र तू दा वाईट इज पेअरला मिड वेक इट्स अ 6 शॉर्ट ऑफ चेंडू बॅकफुट वर जाताना जागा शॉर्ट ऑफ पूल इज हँडसन पूल बाय शरद कोंडाळकर. शरण 6 धावा समीकरण झपकन 13 वर येणार चेंडू 7 मध्ये 13 7-13 7-12 मागच्या मॅच मध्ये आता 7-13 कंपल्सरी टार्गेट 7-13. स्वप्नील ठाकूर कमजिंग बॉल राईट ओ हो मिडल ऑफ द बॉल डाउन द ग्राउंड बिटवीन लॉग ऑन अँड लॉग ऑफ इज द बॅक टू बॅक 2 षटकार बॅक टू 2 सिक्सेस मॅग्निफिसेंट प्ले बाय शरद कोंडाळकर. इट्स आउट ऑफ द पार्क 2 ओव्हरचा खेळ संपलाय 13 होती आता मात्र 7 षटकाराला 6 गेंदे 7 रन 6 चेंडू 7 धावा कंपल्सरी 2 वेळा डिपेंड केलाय. एक राहुल साळवी याने त्या 6 धावा कुशल 11 जय गणेश सारसूला खाडू दिल्याने काल होता प्रसाद रिद्धी सिद्धीची पहिली मॅच इरमुसला आमचा योगेश 6 धावा डिफेंड केला. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स 6 चेंडू 7 कंपल्सरी टार्गेट समोर घनसोळी बॅट्समन आहे स्ट्राईक वरती स्वप्नील शिंदे घेऊन येणार सिद्धू पण उभ्याने ज्या चुका केल्या लपडा चषक तो दिवस विसरला तो काळा दिवस विसरला. झोप देऊन रात्रीची लागली नव्हती सिद्धूला. लपडा चषक राईट आर्म ऑन द विकेट ग्रेट बॉलिंग आहे पुढे ते चेंडू टच अँड गो स्टेअर केलं स्क्वेअर ऑफ द पॉइंट सिंगल घेतली सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट करताना लवली रनिंग बिटवीन द विकेट शरद कोंडाळकर आणि स्वप्नील शिंदे. काय ताळमेळ आहे काय संवाद आहे मॅग्निफिसेंट. पुढे ते चेंडू बॅकफुट वर जाताना ऑरेंजल बॅट कोणी स्टेअर केलं डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंटला डबल घेतली समीकरणाच्या आकडे बदलली 5 मध्ये 5 बॉल टू रन 5 मध्ये 5 अधुरा शॉट अधुरा मन डाऊन द बॉल विकेटचं पतन. स्वप्नील बॅक मी म्हटलं होतं ज्या चुका केले होते बरेचसे जणांचे ओरड खाली लपडा चषक शुद्धने ते ओरडचे ते शब्द कानात अजून घुंगवतात. हलकीचे तापट पण गूंज मोठी असते. हलकीची चूक मागात पडली 1 चेंडू 10 पण ह्या चुका त्या टाळेल चुकामधून शिकलाय सिद्धू मोठा खेळाडू आहे. आता 4 मध्ये 5 4 गेंदे 5 रन. सुपर मॅच कॅप्टन कूल. घनसोली प्रीमियर लीग सर्वच्या सर्व किताब एकाच बॅटरने एकाच बॉलरने एकाच फिल्डरने आणि ते मालिकावीर 4 1 सायकल 2 ब्रँडेड शूज घेणारा कॅप्टन कूल. घनसोली प्रीमियर लीग 2022-23 अक्षरशः गाजवले ते विशालने रात्रीचे तारे दाखवले ते त्याच्या वया काढू जाऊ नका व्हेरी मॅच्युरिटी अँड कॅप्टन कूल. 4 मध्ये 5 सिद्धू समोर विशाल बॅकफुट वरताना कट केला होता बॅटची कडा. हो माय गॉड आपला फेवरेट शॉट मॅचला बरोबरी फिनिश करण्याचा प्रयत्न बॅटची कडा सिद्धूचा रोप रुद्र रोप पाहू शकता ती आग तो भडस लफडा चषक इथे काढताना सिद्धू 3 मध्ये आता 4 3 चेंडू 4
Right arm round the wicket. Gloriously bowling a gloriously white York. Magnificent face of bowling by सिद्धू कोहली. वाह वाह. आता 2 मध्ये जिंकण्यासाठी 4. What a match. तो स्वप्न, तो एक वेगळं काला स्वप्न म्हणूया, डार्क ड्रीम विसरण्याचा प्रयत्न. 2 मध्ये 4. 2 संघर्ष मोठ्या करूनचे. 2 मध्ये 4 का 2 मध्ये 4. मॅच फिनिश केली अजिंक्य पाटीलने. धमाका गर्जना कोपर खेळणे एस्टरडे. 2 मध्ये 4 विशाच्या समोर. ओ माय गॉड, व्हॉट अ रॅपिड सुपरबली बॉलिंग यार, सुपरबली बॉलिंग. सुकामधून खूप शिकलाय. कौतुक करतो आम्ही सिद्धू. 1 चेंडू 10 आणि इथे 6 चेंडू 7. व्हॉट अ बॉलिंग यार. आता 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3. समोर ज्याच्या बॅट मधून 2 षटकार तो शरद कोंडालकर. सेन्सेबल क्रिकेट. व्हॉट अ मॅच. उत्कंठावर्धक सामना. हाय व्होल्टाज मॅच. धडकने बढ़ती. 1 चेंडू 3. धडकने बढ़ाने वाला स्ट्रोक. डाऊन द बॉल. 1 घेतली. 2 घेण्याचा प्रयत्न बदल. 3री होईल का. धाव मिका बाग मिका बाग. 3री धाव. यस इथे. ओ माय गॉड. हो हो. जिथे झेल तिथे 1 फक्त धाव, तिथे 3. याला म्हणतात अनिश्चिततेचा खेळ. जीव ओतलेला होता सिद्धू कोहलीने. हार्ड लक सिद्धू कोहली. जे चुका माझ्या लफडाच्या क्षम झाल्या त्या चुका पुसून काढल्या होत्या, पण घोर दुर्दैव कशाला म्हणतात ते याला म्हणतात निसटला. जे सुटला 1 होती तिथे 3. व्हॉट अ मॅच. खरोखरच पावसाळी रबर क्रिकेट. हार्ड लक सिद्धू कोहली. बॅड लक प्रिदेशन बेलापूर. अँड कॉंग्रॅच्युलेशन विशाल अँड होल टीम गंसोळी. ओन गंसोली. याला म्हणतात क्रिकेट इज सचिन गेम ऑफ चान्स. व्हॉट अ मॅच यार. चला विशाल मडवी कॅप्टन टीम. टॉस साठी नाही याच्यानंतर 2023 चा उपविजेता रबाले जयस्मूर्ती खेळेल. गावदेव शिरवणे ऑन द टॉस आणि फिल्डिंग. परिवर्तन निसर्गाचा नियम आम्हाला सांगतात. बेस्ट कॉमेंट होता नवी मुंबई हिंदी मधले बेस्ट